शहापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून त्यांची मासिक पाळी चेक करण्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला होता। त्यानंतर पालकांनी याच्यासाठी जाब विचारली। मुख्याध्यापिका यांना जाब विचारत असताना त्यांनी उत्तराला टाळाटाळ केली होती। त्यामुळे तिथे एकंदरीत गोंधळ निर्माण झालेला होता आणि पालक वर्गांमध्ये मोठा संताप या ठिकाणी उसळला। विशेषतः पालकांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की नक्की या मुलींना अशी वागणूक का देण्यात आली। त्यांच्या मुलींना अशी वागणूक मिळाल्यामुळे मोठा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात येत होता। शिवाय आता मात्र जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाचं या ठिकाणी मोठं नुकसान होत आहे। काय सांगाल, आपल्यासोबत तुम्ही सर्व पालक वर्ग आहात, काय सांगाल या ठिकाणी की विद्यार्थ्यांचं आता नुकसान होतं आहे आणि पूर्ण प्रकार काय होता? सर, आता 3 दिवस झाले शाळा बंद आहे। 3 दिवसापासून हा प्रकार चालू आहे। मुलं घरी बसलेली आहे, अक्षरशः ते ह्या गोष्टीतून हे झालेले धक्कादायक, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या याच्यावरती परिणाम झाला आणि ते आता 3 दिवस झाले घरी असल्यामुळे त्यांना ना अभ्यासाचं हे आणि मुलांचं 9वी 10वीचं वर्ष राहिले। प्रशासनाने हे किती दिवस शाळा बंद राहणार आहे याच्यावरती थोडंसं लक्ष द्यावं असं मला असं वाटतं। आज तिसरा दिवस आहे, शाळा बंद आहे। हो, यामध्ये आमच्या जवळजवळ 600 विद्यार्थी आहेत या स्कूलमध्ये आमच्या शहापूर येथील। तर मी सगळ्यांच्या वतीने हेच सांगू इच्छिते की प्रशासनाने लवकर जे आत्तापर्यंतची जी कारवाई झाली त्या लोकांवरती झालेलंच आहे, कारण त्यांनी तसा प्रकार केलेला होता। प्रिन्सिपल जर त्या दिवशी आमची माफी मागत होत्या वेगळ्या पद्धतीने, तर कुठेतरी पॅरेंट्स वर्गसुद्धा आम्हाला काही झालं तरी मुलांची शैक्षणिक जी नुकसान होते ती नको होती आणि आत्तापर्यंत ती 3 दिवस झालेली आहे। तर यापुढे प्रशासन नेमकं काय करणार आहे आणि आमच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने लवकर ते त्यांचं जे असतील ट्रस्टी त्यांनी व्यवस्थित निर्णय घेऊन आमच्या मुलांची लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी यासाठी आमचं सर्व पालकांचं एकच मत असेल आणि आम्हाला सोमवारपर्यंत स्कूल ही चालूच झाली पाहिजे। बाकी आमचं दुसरा विरोध काही नसणार आहे की बाबा त्यांचं मान्यता रद्द करा, हे कसं कुठल्याच पॅरेंट्सचं म्हणणं नाही आहे, कारण सर्वांना मुलांची काळजी आहे। त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर शाळा सुरू करून हवी बस। नक्की त्या दिवशी प्रकार काय घडला होता, मुलांनी काय सांगितलं, कशा पद्धतीनं हा पूर्ण गोंधळ निर्माण झाला? सर, आता बघा, आता हे जे झालेलं आहे ते आता आम्ही पुन्हा सांगू शकत नाही। आमचं फक्त सगळे पॅरेंट्सचा उद्देश हा आहे का आम्हाला 2 दिवसात नंतर लवकरात लवकर शाळा चालू पाहिजे। आणि येथील जे मुख्याध्यापिका होत्या त्यांचं वागणूक कसं होतं त्या दिवशी ते तर तुम्ही बघितलं असेल ना सर त्याच्यावर। आता त्याच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही। ते 2 दिवसापासून तेच चालू आहे आणि न्यूजवर आमची पोरं जेव्हा बघतायत त्यांना कसं तरी इन्सल्ट फील होतं आहे तर ते सांगतायत मम्मी आता काय नुकसान होईल का शाळा चालू होईल? आम्हाला फक्त लवकरात लवकर शाळा चालू पाहिजे। सगळ्या पॅरेंट्सचा हा उद्देश आहे का सगळ्यांना स्कूल चालू पाहिजे। खरं बघितलं तर या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात येतोय। तुम्ही काय सांगाल, संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीनं बघताय? या प्रकरण जे झालं ते लज्जास्पद आहे, त्याच्याबद्दल प्रशासनाने योग्य ते कारवाई केलेली आहे। पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्याबद्दल पालक वर्ग हे खुश आहे, त्याच्याबद्दल काही नाही आहे। परंतु आता सर्व पालक वर्ग एवढे संभ्रमात आहेत, आम्ही एवढे याच्यात आहे की आता आमच्या पाल्याचं पुढे काय होईल, कारण का आजपर्यंत 3 दिवस झालं स्कूल बंद आहे। कधी स्कूल चालू होईल? आज मीटिंग ठेवलेली प्रशासनाने, तीही मीटिंग आम्हाला काल रात्री मेसेज आला की आजची मीटिंग कॅन्सल केलेली आहे। आम्हाला इथे शब्द देण्यात आले होतं की सोमवारपासून शाळा कोणत्याही परिस्थितीत चालू होईल, पण सध्याचं वातावरण बघता हे असं वाटत नाही। म्हणून आमच्या पालकांचा सर्वांचा इशारा आहे प्रशासनाला, स्पेशली प्रशासनाला इशारा आहे की सोमवारी जर शाळा चालू झाली नाही तर मंगळवारी आम्ही सर्व पालक तहसीलदारमध्ये मोर्चा करून आम्ही तिथे बसू, कारण का शाळा चालू झाली पाहिजे। विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट की आम्ही जे आता न्यूजमध्ये ऐकतो की काही हा प्रश्न विधानभवनामध्ये माननीय आमदार लोकांनी विचारले गेले, आमच्या बाजूनी जेवढे आमदार उभे राहिले, प्रेसवाले उभे राहिले, यांचा आम्ही धन्यवाद करतो। परंतु आमच्या पालकवर्ग म्हणून सर्वांची विनंती आहे की कोणत्याही प्रकारची मान्यता या शाळेची रद्द नाही झाली पाहिजे, कारण का येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ह्या शहापूरमध्ये CBSEच्या फक्त 2च स्कूल आहेत, जास्त स्कूल नाही आहेत, फक्त आमच्याकडे 2च स्कूल आहेत। आणि जर तुम्ही जर याचा रेकॉर्ड काढेल तर दमानी स्कूलमध्ये असलेला पालकवर्ग हा खेड्यापाड्यातला पालकवर्ग आहे। त्यामुळे आमची तीही विनंती आहे प्रशासनाला की याची मान्यता रद्द न होता ही शाळा कशी चांगल्या प्रकारे चालवता येईल याचा विचार करण्यात यावा आणि सध्याच्या परिस्थितीने ही शाळा कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत चालू झाली पाहिजे, नाहीतर मंगळवारी आम्ही सर्व पालकवर्ग खूप संख्येने तहसीलदारमध्ये आम्ही नाईलाजाने आम्हाला मोर्चा घेऊन जायला लागेल।
तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीनं आंदोलनाचा इशारा तर देण्यात येतोय, परंतु आता जी ही कारवाई झालेली आहे, 5 जणांना अटक झालेली आहे, त्यामध्ये 4 शिक्षिका आहेत, मुख्याध्यापिका आहेत. हे आता परत काय बोलायचं नाही. हे जे झालं आहे ते झालं आहे. आता आमचा एकच फोकस आहे की आम्हाला शाळा चालू करून हवी. आमच्या मुलांचं नुकसान होता कामा नये आणि शाळेची मान्यता रद्द करणं हे पण चुकीचं आहे, कारण की इतक्या मुलांची जबाबदारी घेणार कोण? आज 700 मुलं त्या शाळेमध्ये शिकत आहेत, त्यांचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे आम्हाला सोमवारपर्यंत शाळा चालू करून हवी. आमचा हा एकच मुद्दा आहे. नक्कीच या ठिकाणी मुलांचं शैक्षणिक नुकसान होता कामा नये. तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीनं या शाळेमध्ये हा प्रकार घडला, तो प्रकार कसा घडला आणि त्यानंतर झालेला हा पूर्ण प्रकरण कसं आहे? गेले कित्येक वर्ष ज्या मॅडम आहेत, तिथं प्रिन्सिपल आहेत, त्यांच्या जे बिहेवियर आहे, त्यांची जे काय ॲटिट्यूड आहे, ह्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रशासनात घडत असतात. म्हणजे त्यांच्याकडे जो प्रशासन आहे तो त्यांच्याकडे. आज ती शाळेमध्ये त्या मेन ऑथेंटिक पर्सन असल्याकारणाने त्यांनी त्या पद्धतीने पालकवर्गाला हे केलं पाहिजे होतं, मुलांना त्यांच्या पद्धतीने चांगली वागणूक दिली पाहिजे होती, तर हा प्रसंग घडलाच नसता. म्हणजे तुम्ही एक पालक वर्गाला कशा पद्धतीने वागणूक द्या, ट्रीटमेंट कशी आहे तुमची? म्हणजे प्रिन्सिपलचा पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही त्या शाळेचे एक ऑथेंटिक पर्सन असताना सगळ्यांची वागणूक तुमची चांगली असती तर असा प्रसंग होत नसता. आणि जो झालेला प्रसंग आहे हा नॅचरल असतो आणि ह्या नॅचरल असलेल्या प्रसंगाला, आणि ते मला सांगा, महिला ही एक पवित्र आपण ज्याला मानतो आणि त्या मुली आहेत त्यांना आपण एक कशा पद्धतीने हाताळतो. आज आम्ही पालकवर्ग, आमच्या मुली आहेत सगळ्या, त्या मुलींना आपण कशा पद्धतीने हँडल करतो आणि तशाच पद्धतीने ही महिला आहे, ह्या महिलेनी तशा पद्धतीने वागणूक देणं गरजेचं होतं. ही नैसर्गिक गोष्ट असताना तिला ते गोष्टी कळत नाही. ह्या गोष्टीचा खरोखर पालकांच्या मनावरती मोठा परिणाम झालेला आहे, कारण त्यांना सर्वांसमोर जर विवस्त्र करण्यात आलं तर यामध्ये मोठा परिणाम झाला आहे. तर त्या मुलांचं काय म्हणणं आहे तुम्ही पालक म्हणून? आज बघा, कोणताही मुलगा जर झाला, आज पालक म्हणून तर आम्हाला वाटतं की आमची मुलांना आम्ही कशा पद्धतीने वागणूक देतो, घरात आज आम्ही फुलासारखं त्यांना जपतो आणि अशा पद्धतीने जर शाळेमध्ये जर वागणूक दिल्यानंतर ती एक महिला असताना ती त्याबद्दल कशी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती, एक आई म्हणून आज मुलीला कशी सांभाळते, तसंच तिच्याकडनं आमची अपेक्षा अशी होती की तिने आईच्या भूमिकेत तिथं यायला पाहिजे होतं. पण त्या भूमिकेत न येता तिने कमांड दाखवण्याच्या भूमिकेत आल्यानंतर एक ऑर्डर देतं आणि त्या ऑर्डर देत असताना इतर टीचर लोकांना पण ती तशा पद्धतीने वागणूक देऊन ऑर्डर दिल्यानंतर शेवटी तू एक मोठी पर्सन आहे की तिथं तुझ्याकडे अधिकार आहेत, तू तशा पद्धतीने हिटलरशाही वापरून तिथं या गोष्टी केलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तर हिटलरचा अभ्यास असणार सगळ्या जगाला माहिती आहे, मग ती हिटलर म्हणून तिथं वागणूक देत असेल तर तशा पद्धतीचे स्वाभाविक असे कृत्य होणारच आहेत. आणि मग असे होऊ नये यासाठी, आणि जे काही आता तुम्हाला वाटतं की आज सगळ्या पालकांची एवढीच अपेक्षा राहील का कोणाचंही शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आमचे मुलं भविष्यात एक बघा आदर्श, आजचा जो देश आहे तो ह्या मुलांच्यावर अवलंबून आहे. मुलं ही घडत असतात, ते शाळेमधून घडतात आणि तिथं जे लोक शिकवतात त्याच्यातूनच पुढचं भविष्य देशाचं असतं. मग अशा वेळेस जर मुलांच्या याच्यावर एवढे जर परिणाम झाल्यानंतर आपण कुठल्या पद्धतीने त्याच्यावर अपेक्षा ठेवायची? तुम्ही काय सांगाल? नाही तुमचं काय सांगाल, ज्या पद्धतीनं मुलींना ही वागणूक देणी गेली आणि आता मात्र मुलींचं जो शैक्षणिक नुकसान होत आहे? पहिले तर मीडिया आणि प्रशासन किंवा पोलीस शहापूरचे त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केलं आहे त्याचा आज हा रिझल्ट दिसतो आहे आम्हाला. पण आता ह्याच्या पुढे काय? ह्याच्या पुढे ती शाळेची मान्यता करून पालकवर्गाचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आज 600 विद्यार्थी तिथं शिकतात, तर त्यांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी प्रशासक काही करून इथं नेमावं आणि ही शाळा सोमवारपासून सुरळीतपणे चालू व्हावी आणि सर्व सुविधांनी ती शाळा पुन्हा चालू व्हावी, ती आम्ही त्यांना विनंती करतो आहे. आणि सोमवारपासून कधी शाळेचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा आला नाही की चालू होणार नाही किंवा काही, तर आम्ही मंगळवारी तहसील कार्यालय इथं मोर्चा घेऊन जाऊ. ज्यामध्ये प्रशासक नेमण्याची मागणी केली जात आहे, आत्तापर्यंत जर बघितलं तर तुमच्या लोकांशी काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला आहे का किंवा कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही, अजून तरी काही संपर्क झाला नाही. काल ज्या पद्धतीने शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही शुक्रवारी 11 वाजता मीटिंग लावू, पण रात्री परत मेसेज आले की बाबा ती मीटिंग कॅन्सल झालेली आहे. का झाली याचं काय कारण समजलं गेलेलं नाही आहे. आम्ही प्रशासनाला हीच विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर ही पॅरेंट्स आणि प्रशासक यांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि लवकरात लवकर शाळा चालू करावी.
ट्रस्ट चेंज करा किंवा दुसरी लोकल ट्रस्ट भले त्याच्यावर तुम्ही द्या, त्याचं ट्रस्ट चालवायला तयार नसतील, मग मान्यता रद्द न करता लवकरात लवकर शाळा कशी चालू होईल याचा पाठपुरावा झाला पाहिजे. आणि शाळा प्रशासनामध्ये जी लोक होती ती लोक नकोय. ती असली तरी जर चांगल्या पद्धतीने जर परत ती रन करणार असतील, समजा चालवणार असेल तर आमचा काहीच वाद नाही. जर त्यांना ती चालवायचीच नसेल शाळा, कारण या मागच्या ट्रस्टी आहेत ते सगळे एकदम धनिष्ठ लोक आहेत, त्यांना या शाळेची काही गरज नाही मला असं वाटते. कारण ज्या पद्धतीने आम्ही गुन्हा घडला त्या दिवशी आम्ही त्यांना कम्युनिकेट करत होतो, त्यांना कॉल करत होतो, पण त्यांनी कॉल उत्तर दिलं नाही. आम्हाला सांगतात 11 वाजता आम्ही 11च्या नंतर आम्ही कॉल उचलतो आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर आम्ही ठिय्या आंदोलन केलं की संचालक आपला ट्रस्टी इथं यावे, पण कोणीही ट्रस्टी इथं आल्या नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला हे आपलं काय म्हणतात त्याला, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही ॲक्च्युअलमध्ये. तुमचं काय मत आहे? ज्या पद्धतीनं आंदोलनाचा इशारा दिला जातो आहे, मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो पालकवर्गाकडून. ॲक्च्युली शैक्षणिक नुकसान झालंच ना पाहिजे, शाळा लवकर सुरू करायची प्रशासनाने आणि पोरांचं नुकसान होऊन देऊ नये, एवढंच आपलं मत आहे. तर ते जे झालं नाही आतापर्यंत 10 वर्षात, पण कुठल्याही पॅरेंट्सला काही त्याबद्दल एवढी आम्ही तक्रार केली नव्हती की बाबा चला आज ना उद्या होईल. पण हा कालचा जो प्रकार जो मॅडमांनी केलेला आहे, एक स्वतः त्या लेडीज असून त्यांनी छोट्या छोट्या मुलींना असं विवस्त्र करून जी तपासणी केली ती अतिशय घाणेरड्या प्रकारचं कृत्य होतं. आणि मी तर असं म्हणेल की त्यांची बुद्धी त्या क्षणाला कदाचित भ्रष्ट झाली असावी की जो माणूस जो पदभार सांभाळतो, तर एक कॉमन गोष्ट होती, नॅचरल घटना होती, त्याच्यासाठी एवढा विषय वाढवायला पण नको होता. मेन तिकडे 10-12 स्वच्छतावाल्या बायका आहेत नेमलेल्या शाळेनी, स्वच्छतागृहामध्ये त्यांचं कामच आहे, त्यांनी ती स्वच्छता करायलाच हवी. फक्त मुलांना एवढं बोलायला हवं होतं, प्रिन्सिपलनी तशा पद्धतीने करायलाच नको होतं. फक्त एक बोलून एक सूचना सोडून की यापुढे असं स्वच्छतागृह घाण करू नका, आपलाच परिसर आहे खराब होतो, एवढंच मुलींना फक्त त्यांनी एक सूचना एक इन्व्हिटेशन फिरवायचं होतं. पण त्यांनी ते तसं केलेलं नाही आहे आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने जसं मुलींना नैसर्गिक जो पिरियड येतो तर त्याबद्दल असा संभ्रम निर्माण केला की त्यांनी काही अपराध केला आहे. आणि ज्या मुलींना याचा गंधही नाही त्यासुद्धा मुलींना चेक केलं. आता त्या मुलींच्या मनात, प्रत्येकाच्या मनात ज्यांना अजून येतच नाही आहे तर त्यांना एक वेगळी भावना निर्माण झाली की हा अपराध तर नाही आहे, हे नॅचरल येणं हे वेगळं काय आहे, त्यांना त्याचा गंधच नाही आहे, काय माहीतच नाही आहे. अशा पद्धतीने मुलींमध्ये सगळं भीतीचं वातावरण केलेलं आहे मॅडमांनी. एक स्वतः स्त्री असून त्या या ठिकाणी एकदम कलंकित ठरलेल्या आहेत. आत्तापर्यंत आम्ही त्यांचा आदर केलेला होता, त्यांच्या जे त्यांचं याचं हे होतं बिहेवियर आम्ही सोडून दिलेलं होतं की बाबा चला आपली मुलं एक चांगल्या याच्या वळणात राहतील, धाकात राहावी, मुलं घडावी, यासाठी सगळ्या पालकांचा प्रयत्न होता. आजपर्यंत कोणीही तिकडे कुठलाही आवाज उठवलेला नव्हता. शाळेमध्ये काही त्रुटी होत्या, काही अभाव होते, वेगवेगळे पाण्याचं समस्या असतील, जे काय असेल ट्रस्टनी त्यावर याच्या आधी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी सॉल्व करायला हवे होते. तर ही घटना घडतच नव्हती, कालचा हा प्रसंग येतच नव्हता. पाणी नसल्यामुळेच तिकडे हा इश्यू घडलेला आहे आणि त्याच्यासाठी काही थोडंसं पाण्याची गरज होती. मॅडमांनी ह्या लेवलला जायचंच नको होतं, जायला नकोच होतं. जीपर्यंत 3-4 दिवस जी उलटले आहेत या घटनेला घडून, तर मुलांची आमची खूप नुकसान झालेली आहे. मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की आता आमच्या शाळेचं काय, कधी शाळा चालू होणार, हे सगळ्या पालकांना विचारलं जाते. त्यामध्ये पालकसुद्धा घाबरलेले आहेत. तर आमचं हे भीतीचं वातावरण जे आहे, सरकारने याची त्वरित दखल घ्यावी. देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा मी हीच विनंती करू इच्छिते एक पालक म्हणून की आमच्या मुलांचं 3-4 दिवस जे नुकसान झालं ते यापुढे होऊ नये आणि आम्हाला सोमवारी स्कूल कुठल्याही प्रकारात चालू झालीच पाहिजे. नाही झाली तर बहुसंख्येने आम्ही रस्त्यावर उतरू, बहुसंख्येने आम्ही तहसील कार्यालयावर बुधवारी आमचा मोर्चा हा निश्चित ठरलेला असणार आहे आणि आम्ही तिकडे आंदोलन तीव्र करू. लवकर तर चालू व्हावीच ही तर आम्ही विनंती तुमच्या समोर केलेली आहे. पण ह्याच ट्रस्टच्या शहापूरमध्ये 2 शाळा आहेत. ह्या 2 शाळांमध्ये बघितलं तर अर्धा तालुका शहापूरचा तिथं ह्या CBSE पॅटर्न आणि स्टेट बोर्ड पॅटर्न इंग्लिश मिडियम असे 2 शाळा त्याच ट्रस्टच्या आहेत. एक शाळा व्यवस्थित चालू आहे, एकीमध्ये प्रिन्सिपलच्या ॲरोगन्समुळे आणि प्रिन्सिपलच्या मिसबिहेवियरमुळे आणि कम्युनिकेशन पॅरेंट्स आणि ट्रस्टी किंवा ह्याच्यामध्ये तिने कधी होऊन दिला नाही, त्यामुळे ही शाळा बंद झाली. आता ह्या शाळेतली मुलं कुठे जाणार? मग त्या भविष्याचा विचार करा, कारण की एक शाळा ती चालूच आहे, व्यवस्थित चालू आहे. समजा आता तिथं पण काय प्रॉब्लेम असेल तर समोर आलेले नाही आहेत, कारण तिथं काही घडलं नाही आहे. पण ह्याचा विचार करावा का त्याच ट्रस्टच्या शहापूर तालुक्यामध्ये 2 शाळा आहे शहापूरमध्ये, तर याचा विचार करावा. या ठिकाणी आपल्यासोबत पालकवर्ग होते,
शहापूरमध्ये घडलेला जो धक्कादायक प्रकार होता त्याला तर विरोध आहेच, कारवाई करण्याची मागणी देखील आहे, परंतु मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये यासाठी पालकवर्ग ओरड करते. शिवाय जर कधी या शाळेची शासन मान्यता रद्द करण्यात येत असेल तर त्याआधी मुलांचा विचार करा, शैक्षणिक नुकसान होणार नाही याचा विचार करा, तरच कोणतं तरी पाऊल पुढे घ्या. शिवाय पालकवर्गाने जर कधी सोमवारपर्यंत शाळा जर सुरू झाली नाही तर मंगळवारी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, शहापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.